तुम्ही जर घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने घर खरेदी केलं तर तुमची मोठी बचत होऊ शकते। पत्नीच्या नावाने घर खरेदी करण्याचा नेमका फायदा काय समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। घर खरेदी करताना त्याची किंमत, रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, इव्हॅल्युएशन चार्ज, सोसायटी चार्जेस अशा प्रकारचे विविध खर्च जोडले जातात आणि घराची किंमत त्यामुळे वाढते। पण याच घर खरेदीसाठी तुम्ही एक युक्ती वापरली तर तुमच्या पैशांची बचत नक्की होईल। ही युक्ती म्हणजे पत्नीच्या नावावर घर खरेदी करणं। मालमत्ता खरेदी करताना त्यावर विविध प्रकारचे कर भरावे लागतात, पण एखाद्या महिलेच्या नावावर घर असेल तर त्यांना पुरुषाच्या तुलनेत अनेक फायदे मिळू शकतात। तसेच सरकारकडून सुद्धा याची सूट मिळते। सरकारकडून महिलांना अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात येते। केंद्र सरकारसोबतच राज्य सरकार सुद्धा महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून सुविधा सूट देत असते। जर एखाद्या महिलेने तिच्या नावावर मालमत्ता खरेदी केली किंवा घर खरेदी केलं तर अशा स्थितीत स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क भरण्यात सूट मिळते। ही सूट वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी असते। भारतात बहुतेक सर्वच जण घर खरेदीसाठी कर्ज काढतात। गृहकर्जाचा व्याजदर हा प्रत्येक बँकेचा वेगळा असतो। तसेच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी देखील गृहकर्जावरील व्याजदर हा वेगवेगळा असतो। पुरुषांच्या तुलनेत महिलांना गृहकर्जावरील व्याजदरात काही प्रमाणात सूट देण्यात येते। नियमानुसार गृहकर्जावरील व्याजदर 0.5% ते 1% महिलांना सूट देण्यात येते। गृहकर्जावरील व्याजदरात सूट मिळाल्यास पैशांची मोठी बचत देखील होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।